आहेत भगवान आणि सांगतात मला काहीतरी दे रे खायला दे उरल्या. आणि म्हणून काय केलं सुदामदेवानी, आणलेले पोहे होते ती पुसुंडी भगवंताने हिसकावूनच घेतली, त्या हातातनं द्यायला दिलेच नाही, काढून घेतली पुसुंडी. आणि सुदामदेव म्हणाले नाही रे दे 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 इकडे नाही, काढून घेतले आणि पहिली पण खाल्ली, दुसरी खाल्ली. रुक्मिणी कुठे गेली तुझी कृष्णा, आणि ती घेतली. रुक्मिणी आली तेवढ्या 2 पुडी खाल्ल्यानंतर रुक्मिणी आली तिसरी पकडली आणि मला खाऊ देणार नाही. खाऊ देणार नाही का? कारण भगवंताने आपल्यासारखी सुदाम नगरी केली, द्वारका जशी तशी सुदाम नगरी. आणि मुदलात काय केलं? मुदलात मुक्ती देणी ही कोण्या सावकारीची भीती. कृष्ण म्हणाले आता आजपासून म्हणाले मित्रोत्सव साजरा करायचा. मग मित्रोत्सव साजरा केला. काय जेवढं होती सुदामदेव आणि कृष्णाला विचारतात, कृष्णा आता सगळ्या बायकांनी आम्हाला कृष्णाने सांगितलं आता इथल्या सगळ्या बायकांनी उठू नका. कृष्णाच्या बायका त्यावेळी एक यायला लागल्या आणि कृष्णा ओळख करून देतोय सुदामदेवांबरोबर. ही कोण? ही म्हणाले रुक्मिणी. दुसरी आली ती जांबुवती या जागेवर सुदामदेव असे खुर्ची सिंहासनावर होते, मागे मागे पाय वर घ्यायला लागले. अरे म्हणाले ती काही करणार नाही, ती केसाळू असली तरी काही करत नाही. म्हणाले कृष्णा ही सुद्धा ही कोण? ही सुद्धा बायको अशी एक अशा बायका होत्या. अष्टधा प्रकृती होत्या. या 8 बायका म्हणजे काय एक सांगा बघूया. भगवंताच्या अष्टधा प्रकृती. भगवान म्हणाले माणसाच्या बायकांना असणार बायकांच्या असणाऱ्या नमुने आहेत ते ह्यापेक्षा जास्त नाही आहेत म्हणाले. कुठल्याही स्वभावाची बाई असते तरी तिच्याशी जुळवून घेता यायला पाहिजे पुरुषाला. हे कृष्ण चरित्र सांगतो. 16,108 एवढ्या बायका आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी म्हणाले कुठली बाई तिचे बद्दल म्हणाले असणार नाही. त्याच्या प्रमुख अशा पद्धतीने आणि भगवान आता सुदामदेव त्या सगळ्या बायकांना आशीर्वाद देतात. काय सांग म्हणायला लागले अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. काय अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, 8 बायका झाल्या. मुख्य पुन्हा यायलाच लागल्या. सुदामदेव हे कोण? म्हणाले तू आता मित्रा तू फक्त आशीर्वाद दे. आता इथून पुढे सगळ्या माझ्याच आहेत. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत. शेवटी 100 झाल्या. 100 झाल्यानंतर पुन्हा किती झाल्या? 1000 झाल्या. हा आता ह्याच्याकडनं आशीर्वादाचं जेवण व्हायचं होतं, त्याच्याकडनं आशीर्वाद दिलाच जाईल ना. हो हा मग म्हणायला लागला नुसता सौभाग्यवती भव. सौभाग्य अष्टपुत्र काढून टाकला. म्हणजे आता नुसतं सौभाग्यवती भव भूक लागली त्याला. हो सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव म्हणायला लागला. शेवटी त्या 2000 झाल्या, 3000 झाल्या. सौभाग्यवती भव सुद्धा काढून टाकलं. त्यानंतर काय नुसतं भव भव भव. आता 5000 बायका झाल्या. आता नुसतं हा 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 असंच करायला लागलं. आवाजच बाहेर पडत नाही. इतका
आशीर्वाद देऊन थांबला हो सगळ्यांना. आणि कृष्णाने सांगितलं आता थांबा म्हणा, आता मित्राला जेवण घालायचं. आता जेवणाचा पदार्थ काय काय केलं ते कसं जेवण होतं. स्वच्छ शुभ्रशाल लवणाजवळी जेवण लगेच तोंडाला पाणी सुटलं तर लगेच उठा. कशा जेवणाच्या पत्रावळी होत्या तसं मीठ वाटलं होतं. स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी गिऱ्हाकरीती लिंबे पिवळी एक वाटणी एक मुकळी एक वाटणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. त्याच्यावर घातलं ते बाजूला मधोमध वाटलं उभा, त्याच्यावर घातलं वरण. आमची गुरुजी एक दिवशी वाढायला होते एका ठिकाणी जेवायला होतो. त्यांच्या भगिनीकडे म्हणाले गुरुजी तुम्हाला वरण कसं वाढायचं, आंधळ वाढायचं का डोळस वाढायचं. म्हणजे आंधळ आणि डोळस मध्ये काय फरक आहे. आंधळ म्हणजे कसं असतं ते भातावर घातलं की सगळ्या पदार्थांना फिरून लागतं. डोळस असतं ते. आणि आंधळ कसं असतं ते भातावर घातलं की तिथंच बसतं. असं जेवण किती भाज्या होत्या, किती प्रकारच्या पक्वान्न होती सगळी. आणि अशी सगळी पक्वान्न आणि मोठं असं केळीचं पान होतं. त्या केळीच्या पानावरती बसले सुदामदेव. आणि हे सगळं जेवण एवढं कधी जेवलेच नव्हते. ते भगवंताने त्यांना खाऊ घातलं. प्रेमानं सगळे जेवण झालं, मग विश्रांती झाली, झोप झाली आणि आता जाण्याकरता निघाले. आणि तेवढ्या वेळामध्ये भगवंताने काय केलं होतं, चित्रगुप्त आपल्या विश्वकर्माला आज्ञा तिकडे नगरी बदलली होती. आणि त्याच्या कपाळावरती लिहिलं होतं यक्षश्री असं लिहिलं. काय होतं, श्री क्षय होता तो उलटा केला आणि ते यक्षश्री झालं. असं हे भूमी तिथे सुदामदेवांचं चरित्र शुक सांगतात. एक राजा परीक्षिती. आता आपली 10 मिनिटात कथा संपणार. आता 10 मिनिटात कथा संपणार. आज थोडासा कथेला विलंब झाला. आम्ही 6:35 ला कथा सुरू केली, त्यामुळे 10-15 मिनिटं होणार कथा. आणि त्याची तुम्ही काळजी करू नका. आता 6:35 ला आपला आता कितवा अध्याय झाला सांगू का. दशम स्कंदातला फक्त 81 अध्याय झाला. अजून 11वा स्कंद आहे, 12वा स्कंद आहे. ह्या स्कंदाला हात कधी लावला मी आता किती मोजक्या वेळात लावतो बघा. महाराज कसा हात लावतो बघा मी. आता तुम्हाला 15 मिनिटात सगळी कथा सांगणार आहे. कशी सांगणार. तरी श्रोते अवधान ऐकले जिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. माऊली म्हणतात त्याप्रमाणे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. नवव्या त्याच्या सुरुवातीची जोडी आहे. शुक सांगतात एक राजा परीक्षिती प्रसंग असा घडला. परीक्षितीने विचारलं मग भगवंताच्या वंशाचा नाश कसा झाला. मग शांबानं वेदांना केलेली स्तुती सांगितली. आणि हे सगळे आता भगवंताच्या लक्षात आलं ही आमची मंडळी जी आहेत सगळी हे ऐकणारी नाही. त्यांना किती सांगितलं तरी हे तुतू महिमे करत राहणारच. हे ऐकत नाही. हे तुतू महिमे करत राहतात. मग ह्यांना काय करायचं. यांना हे संपणार ना. आणि ह्यांना ऋषींचा शाप झाला. हे कुठे गेले होते. पिंडारक क्षेत्र द्वारके जवळच आहे. त्या पिंडारक क्षेत्रावरती सर्व ब्राह्मणांना आणि ऋषींना त्यांनी द्वारकेतून बाहेर काढलं. अशी बुद्धी दिली त्यांना की तुम्ही इथून जा. आणि ते सगळे द्वारका सोडून ते पिंडारक क्षेत्रावरती आलेले. आणि त्यावेळेला त्या भगवंताची जी मुलं होती. आता ही किती मुलं होती तुम्हाला सांगतो का. भगवंताच्या बायका किती सांगितल्या तुम्हाला 16,000 ऐकाय. आणि प्रत्येकीला 10 मुलगे झाले. एक टक्का मतदान द्वारकेत घरात होते. कुठल्याही पक्षानं एक 16,000 108 गुणिले 10 किती झाले घरी जाऊन करा. सीट पडायचा प्रश्नच नाही. 16,108 गुणिले प्लस अधिक हे 16,000 घरचे 10 मुलं हे 16,108 मिळणार. ते 10 मिळणार आणि बाकीची अशी किती मतदान करतो. घरातलं मतदान हल्लायच नाही. असा प्रश्न शुक सांगतात एक राजा परीक्षिती. आणि असं पण हे मुलं अशी होती. त्यातला एक मुलगा होता त्याचं नाव होतं साम. त्याला काही मुलांनी नटवलं. काही मुलांना थट्टा करायची सवय असते तशी थट्टा करायची ऋषींची. म्हणून त्याला स्त्री वेश घेतला आणि त्याच्या पोटामध्ये दगड बांधला. आणि त्या ऋषींजवळ घेऊन गेले. म्हणाले सांगा बघूया असे काही लोक असतात बरं का ज्योतिषाला काहीतरी परीक्षा घ्यायची याची परीक्षा घ्यायची त्याची परीक्षा घेऊन येतात. आणि म्हणाले सांगतात सांगा बघूया ह्याला काय होईल. ते ऋषी चिडले. आणि ऋषींनी काय सांगितलं तुला मुसळ होईल म्हणाले. आणि तेच मुसळ तुमच्या मुलाचा नाश करेल. हा शाप भगवंतानेच दिला होता त्यांच्या मार्फत.
सुदामदेव निघून गेले बरं का. सुदामदेवाने जायला हरकत नाही, भगवंताने जायला हरकत नाही आता. आणि मग आरती होईल, हळूहळू त्या नात्याला घेऊन जा. समारोपाचा कार्यक्रम झाला की आरतीला वेळ आहे. दान शुक्ल सांगतात वेगवेगळ्या ती आणि त्या व्याधनी माझी मुसळ झालं, ते मुसळाचा चुरा करून टाकला यांनी, पण त्याचं गवत त्याच्यातून भाले तयार केले आणि ते भाले घेऊन ते त्या ठिकाणी लढले आणि भगवान गोपाल कृष्णांचं सारं सैन्य असलेलं जे होतं तेही नाहीसे झालं, यादव नाहीसे झाले. त्या यादवीमध्ये सगळी लोक मरून गेली आणि आता भगवान अर्जुनाला सांगून या सर्व स्त्रियांना द्वारकेच्या बाहेर काढलं. द्वारका बुडाली, द्वारका बुडाली. आज जी आपण द्वारका पाहतो ते नाही बरं का, तिथून जवळजवळ काही अंतरावरती साधारणतः 100 फूट खोल अशी द्वारका तिथं दिसते, आजही दिसते ती, पण ती खाली आहे, तळामध्ये आहे. अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती प्रवास क्षेत्र आहे. तिथं त्या भगवंतांची काही लोकांना पावलं मिळतात का, छोटी छोटी पावलं दगडामध्ये आहेत, ते भगवान तिथे गेले. एक पाऊल मिळतं, दोन्ही मिळाले की त्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा असं म्हणतात. आणि त्याच्या बाजूला तिथं बदला मुक्त झाली, पाताळामध्ये गेलेला गुहेचा मार्ग आहे. तिथे कडुलिंबाचं एक झाड आहे. सज्जन म्हणजे तिथे जाऊन आलो म्हणून सांगतो. त्या झाडाला पानं जी आहेत ना ती कशी आहेत, कडू लागत नाही, थोडी गोडसर अशी लागतात. आपण तिथे कधी गेलात आपण खाऊ बघा. आणि बाकी आश्रम आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण तिथे जाऊ शकता, तिथे पहा. अशा पद्धतीने भगवंतांचा वंश संपला. आणि एवढ्या पुराणाची उत्पत्ती काय ते सांगितली, प्रत्येक पुराणाची संख्या सांगितली, माया म्हणजे काय ते सांगितलं, नवयोगेश्वरांचे प्रश्न त्याने सांगितले, 24 गुरूंची महती सांगितली, 24 गुरु कसे आहेत, काय काय गुणांकडे घेतलं हे सांगितलं. दत्ता अवधूताने गुरु केले हे सांगितलं, अवधूत गीता सांगितली. नंतर अशा पद्धतीनं 11वा स्कंद संपला. 12व्या स्कंदामध्ये 11वा स्कंद संपला. सज्जन 11वा स्कंद संपला. आणि त्यानंतर काय प्रसंग घडला या ठिकाणी परीक्षित बसल्या. शुकाचार्यांनी सांगितलं, पुराणांचं लक्षण सांगितलं, पुराणांची श्लोक संख्या सांगितली आणि शुकाचार्यांनी पुन्हा एकदा सगळी अवतरणिका सांगितली. त्याला ही अवतरणिका आम्ही संहिता वाचताना आज आम्ही म्हटली बरं.